ज्यावेळेस आपल्याकडे पाणी नाहीये त्यावेळेस आपण म्हणतो की अंघोळीची गोळी घेतली, बरोबर. पण आता आपल्याकडे क्लायमेट चेंज हा जो पृथ्वीला लागलेला आजार आहे, आठवड्यातनं एकदा, महिन्यातनं एकदा, वर्षातून एकदा किंवा आयुष्यातून एकदा ठरवून अंघोळीची गोळी घ्या. कुठल्या तरी मावशीला, कुठल्या तरी ताईला, कुठल्या तरी छोट्याशा बारक्या मुलीला शाळा सोडून 2-2 किलोमीटर पाण्यासाठी पायपीट करायची. जेव्हा तुम्ही लोकांना हे एक्सप्लेन करत होता की एक दिवशी सपोज आंघोळ नका करू आठवड्यातून, तर त्यांच्याकडून रिॲक्शन काय होती? किंवा नमामि गंगेसाठी एक उपक्रम होता, तो ती स्वच्छ झाली आहे का, तर नाही झालेली. मी ज्यावेळेस लातूरला गेलो होतो, तो त्यावेळेस ते जे काही नळ तोटे असतात, हा प्रकारच नव्हता तिकडे. 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी एक आदेश काढला होता झाडांसाठी. नावं सगळीच सर खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे हवामान डोसा, टकटक, अंघोळीची गोळी, आता जी 2 नावं सांगितली तुम्ही, म्हणजे कसं एवढं क्रिएटिव्हली कसं काय सुचतंय? हा 14 कोटी महाराष्ट्रीयन लोकांपर्यंत हवामान ठोसा आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. तो पर्यावरण चांगलं राहिलं तर सगळे चांगले राहू शकतात. पाण्याची समस्या एक सगळ्यात मोठी समस्या आहे जी पुण्याला किंवा आजूबाजूच्या ज्या सिटीज आहेत त्यांना भेडसावत आहे. तर याचसाठी माधव पाटील यांनी एक अंघोळीची गोळी म्हणून एक संकल्पना 2013 साली काढली होती. तर या संदर्भात आपण त्यांचा आज पॉडकास्ट घेणार आहोत. अंघोळीची गोळी नक्की काय आहे त्यांची, काय याच्या मागचं रिझन काय आहे नक्की हे सगळं ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार सर, आपल्या पॉडकास्ट मध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. तर पहिल्यांदा अंघोळीची गोळी हे खूप इंटरेस्टिंग नाव आहे. तर याच्या मागचं बॅकग्राऊंड काय, कारण काय, तुम्ही असं का नाव दिलं अंघोळीची गोळी, नक्की काय गोळी आहे? ओके, बेसिकली अंघोळीची गोळी म्हणजे प्रथमदर्शनी तुम्हाला जाणवतं की अंघोळीची गोळी म्हणजे अंघोळ न करणे, बरोबर आहे. पण अंघोळ न करणे हे कशासाठी? ज्यावेळेस आपल्याकडे पाणी नाहीये त्यावेळेस आपण म्हणतो की अंघोळीची गोळी घेतली, बरोबर. पण आता आपल्याकडे क्लायमेट चेंज हा जो पृथ्वीला लागलेला आजार आहे, त्याच्यावरती आपल्याला काम करायचं आहे. या क्लायमेट चेंजमुळे काय होतं ना, की सिव्हिअर ड्राउट्स म्हणजे दुष्काळ पडतात. ओके, म्हणजे दुष्काळ हा फक्त रोग नाहीये, तर त्याच्या पाठीमागं क्लायमेट चेंज हा मेन रोग आहे किंवा आजार आहे. सो त्याच्यावरती आपल्याला काम करायचं आहे. सो 2015 साली पुण्यामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्र आणि भारतभर 25% हा पूर्ण भारतभर दुष्काळ होता. आणि एक दिवशी सकाळी पेपरला बातमी आली की पुण्याला आता दर दिवसाआड पाणी मिळणार, महापुरांची घोषणा. तो मी पेपर वाचत होतो की मला ते जाणवलं की ठीक आहे, आता हे सरकार त्यांच्या लेवलला काय काय करत आहे, व्हॉट आय कॅन डू, मी माझ्या वैयक्तिक लेवलला काय करू शकतो. ते मी वाचता वाचता बायकोला म्हणालो की पाणी नीट वापर, म्हणजे आपल्याला लेक्चर द्यायची सवय असते. तर बायको म्हणाली शांत बसा, आम्हाला कळतं पाणी कसं वापरायचं. मग मी विचार केला की बरोबर आहे, 24 तास पाण्याशी रिलेटेड सगळ्यात जास्त कामं कोण करतात? घरात महिला करतात. मग आपण असं बोलणं चुकीचं आहे. सो मी काय करू शकतो? सो मी माझा दिवसभराचा दिनचर्या जी काय आहे ती इमॅजिन केली आणि मला असं वाटलं की मी फक्त अंघोळीमध्ये पाणी कमी वापरू शकतो. ओके, सो समजा 2 बाटल्या वापरतो, तर एक बादली तर एक मग कमी, म्हणजे तिथेच पाणी मी वाचवू शकतो. सो मी सांगितलं बायकोला, चल उद्यापासून मी तिथं होतं दर दिवसाआड. सो ते माझ्या डोक्यात होतं दर दिवसाआड. तर मी बायकोला बोलून गेलो की चला आता मी दर दिवसाआड आंघोळ करतो. सो ती दर दिवसाआड आंघोळ, मग उद्या ज्यावेळेस आला सो त्यावेळेस मी हातपाय धुतले आणि मला ते समाधान लाभलं की अरे बापले, पूर्ण बादली होती आणि मी हातपाय धुण्यामध्ये अर्धी बादली पाणी वापरलं, म्हणजे काय, अर्धी बादली मी सेव्ह केली. सो ते झालं. मग ते हळूहळू त्याला अंघोळीची गोळी असं नाव पडलं. दर दिवसाआड मी अंघोळ करत नव्हतो, सो त्याला अंघोळीची गोळी नाव पडलं. आणि त्याच दरम्यान मी पुणे विद्यापीठामध्ये MA फिलॉसॉफी शिकत होतो. सो तिथली काही आमची मित्रमंडळी
म्हणाले की हे अंघोळीची गोळी लोकांना थोडंसं पटणार नाही, याला आपण फिलॉसॉफिकल अँगल देऊयात, तत्त्वज्ञानाचा एक बॅकअप देऊयात. सो त्यातनं आम्ही 4 पिलर उभे केले. सो अंघोळीची गोळी म्हणजे त्याग, म्हणजे तुमच्याकडे पाणी आहे तरीसुद्धा तुम्ही अंघोळ करत नाही आहे. सो हे म्हणजे झालं त्याग. दुसरी गोष्ट म्हणजे बंधुभाव, म्हणजे आपण सारे म्हणतो की भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत. कुठे? माझ्या मराठवाड्याच्या मावशीला जर पाणी मिळत नसेल, 8-8 दिवसानंतर पाणी येणार असेल किंवा 5-5 किलोमीटर जाऊन पाणी आणायचं असेल, एवढा त्रास असेल, तर मी इथे मजा का मारतोय? तो हा बंधुभाव. तिसरी गोष्ट म्हणजे कंपॅशन. कंपॅशनला आपण काय म्हणूयात, करुणा. सो ती करुणा हा भाव जो आहे तो माणसांमध्ये असतो, माणसांमध्ये जास्त असतो. तो हा करुणा भाव आपण वापरला पाहिजे. आपल्याला दुसऱ्यांबद्दल काळजी, प्रेम वाटलं पाहिजे. आणि चौथी गोष्ट म्हणजे सेविंग, बचत. आपल्या वाडवडिलांनी ही पृथ्वी, या पृथ्वीवरचे जे काही स्रोत असतात, नैसर्गिक स्रोत असतात, जल असतील, वायू असेल किंवा सगळं जे काय आहे ते चांगलं आपल्यासाठी ठेवलं आहे. सो नाव इट्स अवर ड्युटी टू, हे जे काय आहे चांगली पृथ्वी ती पास ऑन करायची पुढच्या पिढ्यांसाठी. म्हणून ही अंघोळीची गोळी. सो हे 4 पिलर्स झाले आमच्या अंघोळीच्या गोळीच्या पाठीमागे. आणि मग आम्ही लोकांना सांगायला लागलो की तुम्ही अंघोळीची गोळी घ्या, म्हणजे पाणी वाचवा. हे तुम्ही 2015 मध्ये स्टार्ट केलं. हां, हे 2015 पासून आम्ही सांगायला सुरुवात केली. आणि कसं सांगायचं, तर पुण्यामध्ये मोठमोठी लोकं, राजकीय, सामाजिक किंवा विविध क्षेत्रातली लोकं यायची. सो आम्ही एक बोर्ड बनवला, घ्या अंघोळीची गोळी. आणि कार्यक्रम झाला की आमची टीम ती बोर्ड घेऊनच असायची. सो कोण तो प्रमुख पाहुणा आला की त्याच्या हातात, सर असं असं आहे. सो ते अंघोळीची गोळी. सो त्यांना मराठी असेल तर त्यांना ती आयडिया असायची, अंघोळीची गोळी म्हणजे काय हे त्यांना आयडिया असायची. पण कोणी नॉन महाराष्ट्रीयन असेल तर ते विचारायचे, काय, व्हॉट इज दिस? सो त्यावेळेस आम्ही त्यांना सांगायचो की अंघोळीची गोळी म्हणजे सर स्वतःपासून एक एक ये पहल है की आप खुद से कुछ स्टार्ट करो. की आठवड्यातनं एकदा, महिन्यातनं एकदा, वर्षातून एकदा किंवा आयुष्यातून एकदा ठरवून अंघोळीची गोळी घ्या. म्हणजे ठरवून तुम्ही पाण्याचा त्याग करा. एकदम मार्मिक पद्धतीने तुम्ही सांगितलं खरं तर. हां. आणि ते खूप इम्पॅक्टफुलही वाटतंय. मग पुढे याचा प्रवास कसा सुरू राहिला, की तेवढ्या वेळापुरतच ते मर्यादित नाही, होतं? मग जेव्हा तुम्ही लोकांना हे एक्सप्लेन करत होता की एक दिवशी सपोज आंघोळ नका करू आठवड्यातून, हां. तर त्यांच्याकडून रिॲक्शन काय होती? नाही, त्यांच्याकडनं मिक्स रिॲक्शन्स होत्या. पण त्यांना जाणवलं की सगळंच जर सरकारवर सोडलं तर चालत नाही आहे. सो मी माझ्या वैयक्तिक लेवलला काय करू शकतो हे त्यांना पटलं. आणि अंघोळीची गोळी हे वैयक्तिक लेवलला करण्याची ॲक्शन आहे. ओके, सो त्यांना पटलं. मग काही फीडबॅक आम्हाला असे आले की तुम्ही ठीक आहे वैयक्तिक लेवलला सांगता, त्याचा डेटा कसा तुम्ही हे करणार? बऱ्याच जणांनी मला विचारलं की किती जण तुम्हाला सांगतात की अंघोळ केली नाही किंवा पाणी वाचवलं. सो तिथे आम्ही कुठेतरी कमी पडलो. पण त्याच्यानंतर काही लोकांनी आम्हाला सांगितलं की रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल किंवा दुष्काळग्रस्त भागांसाठी तुम्ही काय करू शकता. सो त्या 2015 साली मी आठवडाभराचा एक मराठवाडा दौरा काढला. सो त्या दुष्काळग्रस्त भागात व्हिजिट केली. तर काय समस्या आहे, का पाणी नाही आहे किंवा त्यांचं जीवनमान कसं आहे त्या दुष्काळामध्ये. सो मी एका बीडचे एक धरण आहे त्याच्या शेजारी एक आश्रम होता, अनाथ आश्रम. सो तिथे गेलो. सो तिथे गेल्यानंतर मला काही दगडांच्या इथं साबणाचे असे तुकडे दिसले, झाडं आणि साबणाचे तुकडे, असं 3-4 ठिकाणी दिसलं. काही ठिकाणी साडी लावली होती आणि त्याच्यामध्ये ते असे तुकडे दिसले. मी तिथल्या त्या मॅनेजरला विचारले की हे काय आहे? सो ते म्हणाले की ही मुलं जी आहेत अनाथ, पाणी नाही आहे, तर कधीतरी 2 दिवसांनी 4 दिवसांनी समजा एखादा टँकर आला किंवा पाणी असेल तर ती त्या झाडाखाली अंघोळ करतात. आणि म्हणून तुम्ही बघा प्रत्येक झाडाच्या ठिकाणी तुम्हाला ते दगडांच्या इथं तो तुकडा दिसेल साबणाचा. अरे बापरे, म्हणलं इतकं म्हणजे पाणी मिळत नाहीये याचं दुःख तर आहेच, पण हे जे पाणी आहे ते वापरलेलं जे कधी मिळणार आहे 2-4 दिवसांनी, ते झाडांना कसं वापरता येईल याची काळजी त्या मुलांना होती. मग तिकडनं आम्ही इकडे पुण्यात आल्यानंतर सगळे फोटो काढले होते दुष्काळाचे.
कोणी पाणी आणतंय, कोणी पाण्यासाठी भांडतंय किंवा ती विहिरीवरची गर्दी असेल. सो त्या फोटोंचं आम्ही प्रदर्शन यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात भरवलं आणि मग तिथून आम्हाला ती अंघोळीच्या गोळीची काय म्हणतो एक मान्यता मिळाली, की बरोबर आहे, आपण अंघोळीची गोळी घ्यायलाच पाहिजे. ठीक आहे, आपली अंघोळीची गोळीचं सेव्ह झालेलं पाणी इकडनं मराठवाड्यात जाणार नाही आहे. पण माणसं जोडणं किंवा ती जी भावना आहे की ती माणसंसुद्धा आपलीच आहेत, ही वृद्धिंगत करायचं काम ह्या अंघोळीची गोळीने केलेलं आहे. नंतर काही काही जणांनी आम्हाला असं सांगितलं की नाही, आपण वाचवलेलं पाणी तिकडं सुद्धा जातं. याचं उदाहरण म्हणजे मिरजवरनं एक रेल्वे लातूरला गेली होती, बरोबर. सो सेम वे पुणे काय, पिंपरी चिंचवड काय, मुंबई काय, जिथे जिथे पाणी मुबलक आहे, इथून पाणी जर इच्छाशक्ती असेल तर तिकडेही जाऊ शकतो. पण मुळात हे करण्याची वेळ येऊ नये याच्यासाठी सगळ्यांनी सगळ्या स्तरावरती पाणी वाचवलं पाहिजे. बरोबर. सो ही अंघोळीची गोळीचा प्रवास मग असा हळूहळू पुढे झाला आणि मग आम्ही काय केलं की कॉन्क्रीट काय करायचं. मग आम्ही कर्जतला कल्याणच्या अलीकडे तिथे एक छोटासा डॅम होता, बंधारा. तर त्याचं पाणी साधारण फेब आणि मार्चमध्ये आटून जायचं किंवा त्याची पाण्याची पातळी खाली हे जायची. तर आम्ही काय केलं की त्या बंधाऱ्याची उंची आम्ही काही सामाजिक संस्था, अंघोळीची गोळी यांच्यामार्फत आम्ही ती उंची वाढवली आणि ते पाणी मग त्यांना मेपर्यंत पुरायला लागलं, मे जून पावसाळा येईपर्यंत. सो असं छोटं आम्ही काही ना काहीतरी करत गेलो आणि यालाच जोडून मग तुम्ही जसं म्हणालात की मामाच्या गावाला जाऊया. सो त्या संस्थेची अनाथ आश्रमातली काही मुलं आम्ही पुढच्या वर्षी 2016ला मामाच्या गावाला जाऊया या उपक्रमाअंतर्गत तिकडनं इकडं आणली. म्हणजे काय, दुष्काळ काही दिवस त्यांना विसरायला लावायचा. बरोबर. सो आपल्याला माहिती आहे मामा खूप लाड करतो. सो आम्ही त्या 30-35 जणांची बॅच तिकडनं इकडं आणली होती. सो त्या 35 जणांचे आम्ही मामा आणि मामी बनलो होतो आणि त्यांना काय पाहिजे ते, म्हणजे आम्ही त्यांना मॉल दाखवला, मॅकडॉनल्ड्समध्ये नेलं, आईस्क्रीम दिली, आंबे किती मनसोक्त पाहिजे तेवढे खा, असं केलं. आम्ही किल्ले दाखवले, आम्ही पुणे विद्यापीठामध्ये आयुका दाखवला, आयुकात जी काही लॅब आहे ते दाखवलं, लिफ्ट दाखवली, बऱ्याच जणांना लिफ्ट माहीत नसणार, सायन्स पार्क दाखवलं पिंपरी चिंचवडचं. सो अशी मजा केली आणि त्यांना मी स्वप्न बघायला लावलं. ती बेसिकली माणूस एखाद्या प्रश्नाशी भांडतो कधी, ज्यावेळेस तो त्याला प्रश्न माहिती असतो की हा प्रश्न आहे, म्हणजे शिक्षण. सो त्या भाच्यांना आम्ही स्वप्न बघायला लावलं आणि मग ते त्यांना चांगलं वाटलं. रादर 4-5 वर्षांनी त्यांची 10वी-12वी झाली त्यावेळेस काही मुलं इथं आली, त्यांचं हॉस्टेल आणि कॉलेजचं काम आम्ही इथं पुण्यामध्ये केलो. सो दुष्काळाने आम्हाला माणसं जोडायला शिकवले. अंघोळीची गोळी ही माणसं जोडणारी गोळी आहे थोडक्यात. बरोबर. तुम्ही म्हटलं की इकडचं पाणी आपण तिकडे घेऊन जाऊ शकत नाही, पण आता अशी परिस्थिती आहे पुण्यालाच पाणी नाही स्वतःला. पुण्यामध्ये आपण बघितलं की खूप प्रॉब्लेम चालू आहे. पिंपरी चिंचवडमध्ये अनेक वर्षापासून ऑल्टरनेट डेज पाणी चालू आहे. तर मग अशा वेळेस तुम्ही लोकांना कसं म्हणजे कन्व्हिन्स करता? नाही, आता कसं आहे ना की पॉलिसी लेवलला बरेचसे वेगवेगळे डिसिजन्स आहेत. म्हणजे पुण्यामध्ये चाललंय की 24/7 पाणी देणार, पिंपरी चिंचवडमध्ये रोज पाणी देणार असं कोणी बरेचसे जण म्हणतात. वेळेस मराठवाड्याला पाणीच नाहीये. म्हणजे आजही तुम्ही जालन्याला जा, आठवड्याभरानंतर पाणी आहे. बऱ्याचशा म्हणजे महाराष्ट्रामध्ये पाण्याचं खूप मोठं म्हणजे संकट आहे. सो मला असं वाटतं की या 14 कोटी महाराष्ट्रीयन लोकांनी सारासार विचार केला पाहिजे आणि पाणी वाचवलं पाहिजे. म्हणजे काही गाईडलाईन्स आहेत की प्रति माणशी दर दिवस 150 लिटर किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ते 135 लिटर आहे. सो मला असं वाटतं की आपण तेवढंच पाणी वापरावं, सो दॅट ज्यावेळेस आपण म्हणजे कधी कधी म्हणतात ना की धरण उशाशी आणि कोरड घशाशी. सो तिकडच्या माणसांना पण पाणी मिळू दे की आमच्या जमिनी गेल्या धरणामध्ये आणि आम्हालाच पाणी नाही, प्यायला नाही, शेतीला नाही, कशाला नाही. सो हे का? सो मला असं वाटतं की आपलं जीवन जे आहे ना ते पाण्यावर अवलंबून आहे आणि पाण्यासाठी लोकांच्या जमिनी गेलेल्या आहेत, लोकांची घरं गेलेली आहेत, लोकांच्या शेती गेलेल्या आहेत. सो आपण पाणी व्यवस्थित वापरलं पाहिजे. तो माझी म्हणजे अंघोळीची गोळी या प्लॅटफॉर्म अंतर्गत सगळ्याच लोकांना, म्हणजे महाराष्ट्रच काय, भारत काय, जगभरातील लोकांना
एक आव्हान आहे की आंघोळीची गोळी घ्या. बरोबर. ज्यावेळेस तुम्ही म्हणता ना की मी या रविवारी अंघोळ करणार नाहीये, त्यावेळेस ती जाणीव तुमच्या मनाला स्पर्श करते की अरे हा, कुठल्या तरी मावशीला, कुठल्या तरी ताईला, कुठल्या तरी छोट्याशा बारक्या मुलीला शाळा सोडून 2-2 किलोमीटर पाण्यासाठी पायपीट करायची आहे उन्हातानामध्ये. सो ती ती छोटी मुलगी, ताई, मावशी हे कोण आहेत? आपल्याच कोणतरी, आपल्याच घरातले आहेत. मग ते संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना की हे विश्वची माझी घरं. सो ती पण आपलीच आहे. ती साऊथ आफ्रिकेतली बाई जी अगेन 5 नाही 10 किलोमीटर पाण्यासाठी पायपीट करते, ती सुद्धा आपलीच आहे, आपल्याच घरातली आहे. सो अंघोळीची गोळी म्हणजे काळजी आहे. अंघोळीची गोळी म्हणजे प्रार्थना आहे. म्हणजे आता क्रिकेट चालू आहे, तर आपण म्हणतो ना देवा आज पाकिस्तानची मॅच आहे, तर देवा 6 लावू दे, देवा आऊट होऊ देत. हे काय? ही प्रार्थना आहे की होऊ देत चांगलं. सेम वे अंघोळीची गोळी, ज्यावेळेस तुम्ही अंघोळीची गोळी घेता, पाणी वाचवता, ही प्रार्थना आहे की सगळ्यांना समान समान कष्टांमध्ये समान पाणी मिळू देत. हीच आमची भावना आहे. जसं आपण म्हणजे तुम्ही प्रामुख्याने अंघोळीबाबत सांगितलं, तसं बऱ्याचशा छोट्या-छोट्या क्रिया आहेत ज्याच्यातनं आपण वाचवू शकतो पाणी. कपडे धुणे असेल किंवा इव्हन कधी-कधी कुठल्या सण-उत्सवाला पण जास्त वेळा पाण्याचा उपयोग जास्त प्रमाणात होतो. तर तशाही गोष्टी हायलाइट करायला पाहिजेत आपण, असं नाही का वाटत तुम्हाला? नक्कीच, नक्कीच. म्हणजे काही संस्थांशी आमचं बोलणं चालू आहे की नळाद्वारे जे पाणी येतं त्याला ते एरिएटर किंवा पाण्याचा प्रेशर कमी होऊ शकतं. सो हे बऱ्याचशा सोसायटीमध्ये बसवायचा आमचा प्रयत्न चाललेला आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल, याच्यासाठी आमचा प्रयत्न चाललेला आहे. काही कमर्शियल कॉम्प्लेक्स किंवा याच्यामध्ये पाणी म्हणजे मी स्वतः बऱ्याच वेळेला कंप्लेंट केलेली आहे की ते पाणी कायम चालू असतं. म्हणजे ज्या गतीने ते चालू पाहिजे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने ते चालू असतं. सो अशा आम्ही कंप्लेंट केलेल्या आहेत. सो आम्ही लोकांना सांगतोय की तुम्ही समाज माध्यमाचा वापर करून तुम्ही तक्रारी करा की पाणी कुठे वेस्ट चाललेलं आहे. सो डेफिनेटली म्हणजे अंघोळीची गोळी हेच फक्त अंघोळीची गोळी घ्या एवढ्यापुरती मर्यादित नाही आहे. ते ह्याच्या म्हणजे पाण्यासाठी रिलेटेड आपण खूप काही प्रोजेक्ट्स करायचं आमचा प्रयत्न चालला आहे. म्हणजे रादर तुम्हाला सांगितलं की दुष्काळ हा मेन प्रॉब्लेम नाही आहे. हवामान बदल हा मेन प्रॉब्लेम आहे. सो हवामान बदल रादर तुम्हाला सांगतो की हवामान बदल हा मराठीत शब्द आहे क्लायमेट चेंजला. वेअर ॲज क्लायमेट ॲक्शन म्हणजे हवामान बदलावरती क्लायमेट ॲक्शन, बरोबर, ही गोळी आहे. म्हणजे आजार झालेला आहे त्याच्यावरती क्लायमेट ॲक्शन ही गोळी आहे. पण क्लायमेट ॲक्शनला आपल्याकडे मराठी शब्दच नाही आहे, लगेच येत नाही आहे लोकांना. क्लायमेट ॲक्शन म्हणजे हां, आम्ही तो शब्द इन्व्हेंट केलेला आहे. त्याला आम्ही हवामान ठोसा असं नाव दिलेलं आहे. सो हवामान ठोसा म्हणजे काय? ज्यावेळेस मी पाणी वाचवतो, मी अंघोळीची गोळी घेतो, 2 बादल्यांच्या ऐवजी मी एका किंवा अर्ध्या बादलीत अंघोळ करतो. सो मी पाणी नाही वाचवलं, मी त्या क्लायमेट चेंजला हवामान ठोसा दिला आहे. मी ज्यावेळेस झाडं लावतो, मी ज्यावेळेस झाडांचे खिळे काढतो, मी ज्यावेळेस झाडांना आळं करतो, तुम्ही फक्त झाडांची काळजी नाही घेतली, मी माझ्या पृथ्वीची काळजी घेतलेली आहे. एक पाणी वाचवण्याविषयीच आपण बोलतोय. तर असं नाहीये की आपल्या परिसरामध्ये मुबलक पाणी नाहीये किंवा त्याचा दुरुपयोग होतोय म्हणून ते वाया जातंय, असाही भाग नाहीये. जर आपण ग्रामीण भागात बघितलं तर शेतकऱ्याला पण पाण्याची टंचाई आहे. सिटीमध्ये पाण्याचा तितका सोर्स असूनही पुरत नाहीये. त्याच्यामध्ये काही अडथळे पण आहेत, जसं की नद्यांचं पाणी आपण बघतो कंपन्यांमुळे दूषित होतंय. मग अशा ठिकाणी आपल्याला असं वाटत नाही का, की आपण त्या गोष्टीवरती पण थोडंसं काहीतरी काम करायला पाहिजे, जेणेकरून जे नद्यांचं पाणी आता बऱ्यापैकी कंडिशनला आहे, ते दूषित होण्यापासून वाचेल किंवा त्याला पुढे फिल्टर करून आपल्याला चांगलं पिण्यायोग्य करता येईल. अशा गोष्टीवरती पण काम व्हायला पाहिजे. नाही, नक्कीच. म्हणजे तुम्हाला सांगतो की सिंगापूर या देशामध्ये ग्रे वॉटर म्हणजे जे आपण टॉयलेटचं पाणी आहे ते स्वच्छ करून ते पाणी पिण्यासाठी वापरतात. इतकी टंचाई त्या देशामध्ये आहे. सो याच पद्धतीने आपण या धर्तीवरती काम केलं पाहिजे. जे काही सोसायट्यांमध्ये पाणी जे आहे ग्रे वॉटर ते आपण क्लीन केलं पाहिजे. STP वापरले पाहिजेत रादर. ओके, आणि ते STP वापरून मग बऱ्यापैकी जे काही पाणी असतं ते आपण नदीत सोडलं पाहिजे.
बऱ्याच वेळेला काय होतं की आपण याकडे दुर्लक्ष करतो. म्हणजे आता आमचा पॉलिसी लेवलवरती काही उपक्रम करायचं चाललंय की आम्ही अंघोळीची गोळी घ्या या संस्थेमार्फत नदी सुधारणा. तर नदी सुधारणं म्हणजे काय, की नदीत जाणारं जे सांडपाणी आहे ते प्रक्रिया करून गेलं पाहिजे, याच्यासाठी आम्ही भांडतोय. म्हणजे 7-8 वर्षापूर्वी जायका जपाननी काहीतरी पैसे द्यायचं आपल्याला मान्य केलेलं होतं. सो आमचा तो फॉलोअप होता की जायकाचे पैसे गेले कुठे. तो जायकाचे पैसे तुम्ही जागा ॲक्वायर करण्यासाठी करा, जागा नदीच्या कडेला, सो दॅट तिथे STP प्लांट येईल. सो ह्या पद्धतीने आमचं पॉलिसी लेवलवरती सुद्धा काम चालू आहे. तुमचं म्हणजे पॉलिसी लेवल जर तुमचं बोलणं झालं का कुठल्या मिनिस्टर्स किंवा कोणासोबत तरी नाही, त्या काळात आम्ही अनिल शिरोळे हे जे खासदार होते त्यांना आम्ही त्यांच्या टचमध्ये होतो आणि पुणे महानगरपालिका असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, यांच्या टचमध्ये होतो की तुम्ही पाण्यासंदर्भात ठोस उपाययोजना करा. म्हणजे इंद्रायणी नदी किंवा इंद्रायणी नदी तर दर 15 दिवसांनी फेसाळते. पवना नदी यू कॅनॉट टच. म्हणजे मोरया गोसावी घाटाच्या इथे गेलात तर तुम्ही पाण्याला टच करू शकत नाही. व्हेअरएज आपली परंपरा आहे, संस्कृती आहे की देवळात जायच्या आधी आपण पाय धुतो. तो इथे का धुत नाहीये? ती संस्कृती आपण मोडीत काढतोय. आपण पाण्याला स्पर्श पण करत नाहीये आणि देवाकडे जातोय. सो देव पण म्हणत असेल मी कसा पावणार तुम्हाला, तुम्ही आधी पाय धुवून या जा. तो काय घरनं पाय धुवून यायचे का? सो इथे प्रशासन, सरकार आणि कॉमन मॅन यांनी भांडलं पाहिजे, लढलं पाहिजे. म्हणजे लोकशाही आहे, सत्ताधारी विरोधक ह्या दोघांनी भांडलं पाहिजे की आम्ही हे केलेलं आहे. विरोधकांनी सांगितलंय काय फायदा, काहीच केलेलं नाहीये. लोकांनी विचारले पाहिजेत प्रश्न. सो या गोष्टीवरती अंघोळीची गोळी सामाजिक संस्था जरी असली तरी आम्ही काही प्रश्न विचारतोय. ते मधल्या काळात देशामध्ये मोठ्या प्रमाणात कॅम्पेन पण सुरू केलं होतं, सगळ्या नद्या वगैरे स्वच्छ करणार. मग ते फक्त कागदावरतीच राहतंय असं नाही वाटत आहे. पुढं त्याचं काही झालं नाही किंवा तुम्ही कधी असं वाटलं याच्याबद्दल आपण बोलायला पाहिजे? खरं तर सगळ्यांनीच बोलायला पाहिजे. म्हणजे आपण नमामि चंद्रभागा अशी एक योजना पंढरपूरला चंद्रभागे संदर्भात होती. सो काय म्हणजे दरवर्षी आपण ते वारकरी बघतो. म्हणजे भयान परिस्थिती आहे. ती स्वच्छ तर नाही आहे, पण जी वारकऱ्यांची सुखसुविधा ज्या राखल्या गेल्या पाहिजेत त्याही राखल्या जात नाही आहेत. तो आपण फक्त उपक्रम काढतोय, प्रोजेक्ट्स काढतोय किंवा नमामि गंगेसाठी एक उपक्रम होता. सो ती स्वच्छ झाली आहे का? तर नाही झालेली. तो अजूनही आपण म्हणतो की ते म्हणजे रादर आमचे एक मित्र आहेत ॲडव्होकेट नितीन दसवडकर. सो ते भोरच्या रिमोट त्या एरियात राहतात. सो ते कधीतरी त्या तिकडे नदीच्या कडेला जाताना ते म्हणतात की सगळ्या काय अंत्यविधी करतात ते सगळं नदीच्या कडेला असतं. त्याच्यानंतर त्यातलं जे काही कपडे असतील काही असेल सो ते सगळं नदीतच डंप करतात. किंवा कधी कधी रक्षा असते किंवा कधी कधी प्रॉपर जळलेलं नसतं, सो ते सगळं नदीत विसर्जन करतात. सो का हे कुठेतरी थांबलं पाहिजे. तो आमचा तो प्रयत्न असणार आहे की सरकार, प्रशासन आणि नागरिक यांनी आता पाण्यासाठी भांडलं पाहिजे. म्हणजे आधी आपण भांडूयात. सो आपण भांडलं तर कदाचित जे म्हणतात ना की तिसरं विश्वयुद्ध पाण्यासाठी होणार आहे ते होणार नाही. सो आपण आपल्या लेवलला भांडलं पाहिजे. का? मोठं भांडण टाळण्यासाठी आपण छोटी छोटी भांडणं केली पाहिजेत पाण्यासाठी. आपल्या त्या मावशीसाठी, मराठवाड्याच्या असो नाही तर साऊथ आफ्रिकेच्या असो, त्या ताईसाठी आपल्याला भांडलं पाहिजे. पाणी नाही म्हणून असा एक सर्वे आहे की 15% मुलींची शाळा बंद होते. म्हणजे आपण बघितलं असेल की मासिक पाळी याच्यासाठी पाणी लागतं किंवा स्वच्छतागृहामध्ये पाणी पाहिजे, त्या मिळत नाहीत म्हणून त्यांची शाळा बंद होते. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. ती ताई आपलीच आहे, आपल्याच घरातली आहे, याच्यासाठी पाणी वाचवलं पाहिजे.
मी एक ऑब्झर्व केलंय की जास्ती पाणी वेस्ट कुठं होतं, म्हणजे जे वस्त्या असतात किंवा जे झोपडपट्टी एरिया असतो तिथे खूप पाणी वेस्ट होतं, कारण की तिथे 24/7 पाणी असतं. म्हणजे जर आपल्याकडे 2 तास पाणी येतं, पण तिकडे कारण की ते बसके घरी असतात किंवा तिथे कायम 24/7 पाणी असतं आणि ते असंच नळ चालू असतो त्यांचा. म्हणजे मी खूप वेळा असं ऑब्झर्व केलंय. तर कम्युनिटीज मध्ये जाऊन असे तुम्ही कधी ट्राय केलं की त्यांना जागरूक करावं की पाणी वेस्ट करू नका? तर आता हेच मी ज्यावेळेस लातूरला गेलो होतो, तो त्यावेळेस ते जे काही नळ तोटे असतात, हा प्रकारच नव्हता तिकडे. का? कारण पाणी हे सिलेक्टेड 1 तासापुरतंच यायचं किंवा 2 तासापुरतं यायचं. मग काय व्हायचं ना, की ते अ, पाणी भरणं ह्या प्रोसेसमध्ये समजा सगळं संपलेलं आहे, तरी ते पाणी चालूच राहायचं. तो अख्ख्या लातूर शहरामध्ये तोट्यात नव्हत्या. तो आम्ही काही पत्र किंवा त्यांच्याशी समाज माध्यमातनं ह्या गोष्टी उघड केल्या, की तोट्या पाहिजेत. आणि हे फक्त म्हणजे आम्हाला किंवा अंघोळीची गोळी यांच्या कार्यकर्त्याला माहिती असून फायदा नाहीये. हे सगळ्यांना माहिती आहे, पण ते कुठेतरी सांगितलं पाहिजे. आज आपल्याकडे समाज माध्यम एवढं चांगलं आहे, की 1 सेकंदात इकडची बातमी जगभर पोहोचते. तर ती तुम्ही सांगितली पाहिजेत. म्हणजे आम्ही एक 7-8 वर्षांपूर्वी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिका यांचे काही नंबर्स आम्ही पब्लिश केले होते, की तुम्हाला कुठे पाण्याचा पाईप लीक होताना दिसला किंवा पाण्याची नासाडी दिसली, तर या नंबरवरती तुम्ही संपर्क करा. सो हे सगळ्यांनी केलं पाहिजे. पाणी आपलं आहे, ज्यांना पाणी मिळत नाही ती माणसं आपली आहेत. हा छोटासा विचार आपण जर अंगीकृत केला, तर मला असं वाटतं की तिसरं महायुद्ध हे पाण्यासाठी होणार नाहीये नक्कीच. आपण पुण्यात बघतो की सपोज एक दिवशी पाण्याची पाईपलाईन फुटली, 2-2 दिवस ते हो. म्हणजे चालूच असते पाणी त्यातलं. नाही, इथं काय होतं ना, की लोकांना राजकारणामध्ये खूप इंटरेस्ट आहे. पण जो निवडून आलेला आहे, त्याला फोन करण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये. म्हणजे मी रादर पूर्ण महाराष्ट्रातील लोकांना सांगेन, की तुमचा ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, नगरसेवक, नगर परिषदचा अध्यक्ष, महापौर सगळ्यांचे आमदार, खासदार यांचे नंबर सेव्ह ठेवा ना ॲटलीस्ट. तुम्ही त्यांना कॉल करा नाही तर नका करू. नंबर सेव्ह करा आणि तुम्हाला तुमच्या मनात ठेवा, की मी कधीतरी कॉल करेल. तुमची कदाचित डेअरिंग होणार नाही, की कॉल करू का नको, करू का नको. पण नंबर ठेवा. कोणीतरी दुसरा मागेल, "अरे ते पाण्याचा पाईप फुटलाय. तुमच्याकडं नंबर आहे का त्या डिपार्टमेंटचा?" नाहीये. नगरसेवकाला करा. नाहीये. कोणाला तरी करा. तो म्हणजे मी तर आवाहन करेल. तुम्हाला थोडं जरी पाणी लिकेज किंवा वाया जाताना दिसलं ना, तुम्ही महापौरांना कॉल करा. तुम्ही आयुक्तांना कॉल करा. म्हणजे हे भारतभर सरकारचं चाललंय, की जलक्रांती लाएंगे. तो जलक्रांती म्हणजे काय? जलक्रांती म्हणजे फोन करणे, की पाणी वाया चाललंय, थांबवा. आम्ही आता एक कॉम्पिटिशन घेणार आहोत अंघोळीची गोळी मार्फत, की टँकर असतात पाण्याचे टँकर. एकही थेंब न जाणारा पाण्याचा टँकर आम्हाला दाखवा आणि ₹1,00,000 घेऊन जा. काय चाललंय? म्हणजे ते 100-200 लिटर पाणी हे त्या बोरपासून सोसायटीपर्यंत येताना वाया जात चाललंय. हा तेलाचा टँकर कधी असा होतो का? पेट्रोलचा टँकर कधी असा होतो का? रॉकेलचा कधी होतो का? दुधाचा कधी टँकर असा होतो का? म्हणजे आपण जे म्हणतो की जल है तो कल है किंवा अ, अ, पाणी काय प्रेशियस आहे. कुठे आहे? नाहीये. तुम्ही करून दाखवा ना. सरकारने, प्रशासनाने टँकर असे दाखवा, की ज्याच्यातनं एक थेंबही वाया जात नाही. हे करत नाहीये कोणी. सो आम्ही ती एक स्पर्धा घेणार आहोत लवकरच. बघूयात. आपण दुसऱ्या गोष्टीकडे वळूया, जे नेल फ्री कॅट कॅम्पेन तुम्ही राबवताय. तर जे आपण खूप सारे बघतो पुण्यामध्ये स्पेसिफिकली, जे झाड आहेत म्हणजे मेन रस्ते जे बघितले आपण, FC रोड असो, JM रोड असो, तर झाडांवरती पोस्टर्स लावतात किंवा बॅनर्स लावतात. तर याच्या विरोधात तुम्ही जी मोहीम चालू केली आहे, तर ती ऑब्व्हियसली खूप कौतुकास्पद आहे. पण ती कशी सुरू झाली? अगेन तुम्हाला सांगतो ना, की 2017 साली आम्ही कलकत्त्याला गेलो होतो. 10 दिवस गेलो होतो. सो कलकत्त्याला जाण्याच्या आधी घरातली जी काही छोटीशी रोपं असतात, तुळस असेल, सो त्यांना आम्ही पाण्याची बाटली एक भरून ठेवली होती आणि सुईनी त्यांना भोग पाडलं होतं, सो दॅट ते पाणी यावं म्हणून.
आता ते त्यावेळेस ते पाणी येत होतं, पण ते ठेवता ठेवता आमच्याकडनं एक चूक अशी झाली की ते वरचं झाकण जे आहे ते काढायचं राहिलं. तो वरचं झाकण काढलं नाही, त्यामुळे ते पाण्याचं प्रेशर किंवा सायन्सद्वारे ते पाणी काही खाली आलं नाही. ओके, ते मोकळं म्हणजे निघालं असतं तर ते कदाचित गेलं असतं. सो 10-12 दिवसांनी ज्यावेळेस आम्ही आलो, टेरेसचं दार उघडलं, सो माझी मुलगी हिरकणी, सो तिने ते पाहिलं की आणि ती डायरेक्ट म्हणाली, "पापा, वी किल द ट्रीज, वी किल द प्लांट्स." म्हणजे तिने कन्क्लुजन सांगितलं. तिला काय माहीत नाही, म्हणजे ती रादर फक्त 3-4 वर्षाची असेल. सो तिने कन्क्लुजन सांगितलं की पाणी जसंच्या तसं आहे, पण आपण झाडांची ती का पानं सुकली होती, आपण झाडांना मारलं. सो ते मला जाणवलं की यार, येस, आय एम ॲट फॉल्ट, बरोबर. आणि हेच मी शहरांमध्ये फिरत होतो, पुणे असेल, मुंबई असेल, पिंपरी चिंचवड असेल, ठाणे असेल. सो त्यावेळेस मी ऑब्झर्व केलं ना की झाडांवरती खिळे ठोकून पोस्टर्स, बॅनर्स, लाईटच्या माळा ह्या सर्रास ठोकल्या जातात आणि नोबडी टेक्स ऑब्जेक्शन. कोणाला काही त्याचं देणं घेणं नाही आहे. किंवा नवीन रोड होतात शहरांमध्ये, सो तो रोड डांबर, सिमेंट, कॉन्क्रीट किती किंवा ते फुटपाथ प्लेवर ब्लॉकने असं गळा आवळला जातो, पण त्याच्यावरती काहीच ॲक्शन नाही आहे. सो 3-4 दिवसातच होळी होती, तर होळीच्या वेळेस मी बघितलं की लोक अगेन झाडं तोडतायत, फांद्या तोडतायत आणि त्या जाळण्यासाठी आणतायत. मला ते बेचैन होत होतं. मी गेलो नाही त्या होळीच्या कार्यक्रमाला, पण ते चालू होतं, अंघोळीची गोळी, होळी, पोळी. तर काय करायचं? सो मी दुपारी एक अंबूर असतो खिळे काढायचा, आम्ही त्याला खिळे पकड्या म्हणतो, तो विकत घेतला हार्डवेअरमधून आणि जवळच्या काही झाडांना मी बघितलं, तिथले खिळे काढले, पोस्टर, बॅनर काढले. मी एकटाच होतो, म्हणजे लोक बघत होते. मला माहिती होतं की हे मी काहीतरी विचित्र करतोय, पण मी ते काढले. आणि मला ते ज्यावेळेस तो खिळा काढला, म्हणजे लिटरली आपण गाडीचा गिअर कसा पाचवा एकदम मस्त वाटतं, भारी, चांगली व्यवस्थित चालली आहे, तसं तो खिळा काढताना इतकं भारी फिलिंग आलं ना की मला असं वाटलं की ते झाड आतमध्ये म्हणत असेल, यार थँक्यू माधव, काय. सो मी हे अंघोळीच्या गोळीच्या आमच्या काही मित्रांना सांगितलं. ते म्हणले, माधव, चांगली आयडिया आहे, आपण रविवारी जंगली महाराज रोडपासून सुरुवात करू. आम्ही ते जंगली महाराज रोडपासून सुरुवात केली आणि मग जंगली महाराज असेल, FC रोड असेल, पिंपरी चिंचवड असेल, कल्याण, ठाणे, नागपूर, भंडारा, लातूर, इकडे सगळे ती मोहीम पसरली. मग आम्ही ते फेसबुक लाईव्ह करायचो, सोशल मीडियामध्ये टाकायचो. एक भागलपूर, बिहारमधला भागलपूरचा एक कार्यकर्ता आहे, तो आम्हाला फेसबुकवर फॉलो करत होता. सो त्यांनी मग ते विकत घेतलं, त्यांनी चालू केलं. सो असं ते चालू झालं. मग त्याला आम्ही खिळेमुक्त झाड किंवा वेदनामुक्त झाड असं नाव दिलं. पण मग खिळेमुक्त झाडं ही का मोहीम, त्याची कारणं काय, तो आम्ही अभ्यास करायला लागलो. आणि त्याच्यानंतर आम्हाला काही गोष्टी पुढे आल्या की सर्वात पहिल्यांदा म्हणजे सायन्स, की ह्याच्या पाठीमागे सायन्स काय. सो डॉक्टर जगदीशचंद्र बोस सायंटिस्ट होते. सो त्यांनी असं प्रूफ केलेलं होतं की झाडांना सुद्धा संवेदना असतात, झाडं सुद्धा हसतात, झाडं रडतात. सो हे जर असेल तर मग आपण झाडांच्या संवेदना का मारतोय, त्यांना खिळे का ठोकतोय. आपल्याला जर एखादा खिळा ठोकला तर चालेल का, नाही चालेल. सो पहिलं कारण ते. दुसरं कारण म्हणजे कायदा. सो आम्ही कायदे शोधले, तर आम्हाला एक महाराष्ट्रासाठीचा एक कायदा आढळला की ट्री ॲक्ट 1975 नुसार झाडाला इजा करणे, तोडणे नाही, झाडाला इजा करणे हा गुन्हा आहे आणि याच्यासाठी 10,000 रुपये दंड आहे, 3 महिने जेल आहे. ठीक आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाही, पण कायदे आहेत. म्हणजे आपल्या भारतात खूप कायदे आहेत, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाही, पण कायदा आहे. सो आम्हाला ते एक ताकद मिळाली, आम्हाला एक हत्यार मिळालं. कायदा हे आमचं हत्यार झालं. सो मग आम्ही ते लोकांना सांगायला लागलो की कायदा आहे, तुम्ही झाडाला खिळा नाही टोकू शकत. तुमच्या बंगल्यात झाड आहे, तुमचा बंगला आहे आणि बंगल्यात झाड आहे, बंगल्यात तुम्ही काहीतरी लावताय, खिळा ठोकताय, दॅट इज ऑल्सो रॉंग. सो हे दुसरं कारण होतं. तिसरं कारण म्हणजे आपली आई तुळशीला रोज पाणी घालते. त्या तुळशीपासून तिला ना सावली मिळते, ना फळं मिळतात, काहीच मिळत नाही. पण आई
तो संस्कार जो आहे पर्यावरण संवर्धनाचा तो आपल्यात रुजवते. म्हणजे एकीकडे आई रोज झाडासाठी छोट्याशा एक रिप्रेझेंटेटिव्ह आपण होऊयात की ते काम करते आणि आपण काय करतोय, आपण फक्त बघतो आणि काहीच करत नाहीये. त्याच्यावरनं एक कोणतरी असं म्हणालं होतं की दिस वर्ल्ड इज व्हेरी डेंजरस प्लेस नॉट बिकॉज ऑफ दोज हू डू इव्हिल. जे चुकीचं करतात त्यांच्यामुळे ही पृथ्वी डेंजरस नाहीये, बट बिकॉज ऑफ दोज हू सी अँड डू नथिंग. सो मला ते जाणवलं की यार मी त्या कॅटेगरीतला आहे, मी काहीच करत नाहीये. सो मग मी स्वतः करायला लागलो, खेळा काढला पहिल्यांदा आणि मग इतरांना सांगितलं. मग हे 1,00,000 जे खेळ काढलेले आहेत ते कदाचित मी 100-200च काढले असतील, पण बाकीच्या संस्था मला जॉईन झाल्या. रोटरी क्लब्स असतील, गणेश मंडळ असतील, महिला बचत गट असतील, शाळा कॉलेज NSSचे कॅम्प्समधले काही असतील, राजकीय नेते असतील, हे सगळे आम्हाला जॉईन झाले आणि आज आम्ही जवळपास 1,00,000 खिळे काढलेले आहेत. ते अजूनही माझ्याकडे जसेच्या तसे आहेत. त्याला अजून एक सांगायचं म्हणजे की आई झाली तुकाराम महाराज. तुकाराम महाराज असे म्हणाले होते की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. झाडं ही आपली नातेवाईक आहेत, सगळे सोयरे आहेत. मग आपल्या सगळे सोयऱ्यांना जर कोणी त्रास देत असेल तर ते चुकीचं आहे. सो ही एक प्रेरणा आम्हाला भेटली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवाजी महाराज. 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी एक आदेश काढला होता झाडांसाठीचा. म्हणजे तुम्ही बघा ना की आज कुठल्याही किल्ल्यावर गेलात तर सगळीकडे झाडच झाडं दिसतात. ठीक आहे, आता शहरीकरण वाढलंय, पण त्यावेळेस सगळीकडे झाडच झाडं आहेत. तरीही शिवाजी महाराजांचं संवेदनशील मन झाडांसाठी पुढं येत आहे आणि एक आज्ञापत्र काढतायत की झाडांना उगाचच तोडू नका, झाडं ही शेतकऱ्यांची लेकरं आहेत. मग ती प्रेरणा आम्हाला महाराजांकडून मिळाली की नाही, ह्या झाडांना आता वाचवलं पाहिजे. सो ह्या सगळ्या गोष्टींमुळे आम्ही खिळेमुक्त झाड हे लोकांना पटवून देऊ शकलो. आणि इतकं काम केलं, सगळ्यांना घेतलं, प्रशासनाला सोबत घेतलं, राजकारण्यांना घेतलं, कॉमन मॅनला घेतलं. आणि आज आम्ही 15 महानगरपालिकांकडून एक आदेश काढलेला आहे छोटा. जसा महाराजांनी काढला तसं आमच्याकडनं म्हणजे पालिकेकडनं आम्ही काढून घेतला की झाडांना इजा करणे, खिळे ठोकणे, त्याच्यावरती पोस्टर बॅनर लावणे हा गुन्हा आहे आणि तो तुम्ही 1 आठवड्यात 15 दिवसात काढून घ्या. सो असे 15 महानगरपालिकेमध्ये हे आम्ही केलं. सो आम्ही खिळेमुक्त झाड हे सुद्धा पॉलिसी लेवलला आणलं. जेव्हा तुम्ही हे करत होता खिळेमुक्त, म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतःहून खिळे काढत होता, तर तुम्हाला ऑपोजिशन झालं का कोणी, आमचं बॅनर का काढताय असं? खरं तर अपोजिशन झालं. म्हणजे इतकं झालं की पोलिसांना बोलवायची वेळ आली. म्हणजे आमचे एक कार्यकर्ते आहेत तेजश्री पाटील म्हणून. सो लिटरली तिने पोलिसांना बोलवलं की हे कसं चुकीचं आहे. सो ऑपोजिशन होणारच ना. लोकांना माहीत नाहीये की झाडांवरती खिळा टोकणे हे चूक आहे का बरोबर आहे. सो चूकच आहे. झाडांची वाढ होण्यासाठी तुम्ही काही करू नका रे. झाड त्याचं करेल ना. तुम्ही त्याला खत पाणी घालू नका, व्हॉटएव्हर जे काय असेल. म्हणजे आयन म्हणतो ना आपण, त्याच्यासाठी नका करू. ज्यावेळेस काय म्हणतात त्याला, ही पद्धती तुम्हाला माहीत नव्हती, तुम्ही झाडांवर अभ्यास केला नव्हता, झाडं यायचीच ना आपोआप. तो तुम्ही त्याला खिळा ठोकू नका, काही करू नका. सो हे लोकांना माहीत नव्हतं. सो हा अवेअरनेस केला आणि हे करता करता ही अनुभव आलेले आहेत आम्हाला. काही धमकी मिळालेले आहेत. तुमचा काय संबंध, आमचं झाड आहे, आमच्या फुटपाथवरचं, आमचं आम्ही बघून घेऊ. मग आम्हाला थोडंसं जाणवलं की आपण प्रशासनाला विचारून करायचं का, आपण नगरसेवकांना विचारून करायचं का. पण अगेन शिवाजी महाराज आठवले, तुकाराम महाराज आठवले, आई आठवली, कायदे आठवले, बोस आठवले, सायंटिस्ट. सो त्यावेळेस ठरवलं नाही, कोणाचीही परवानगी घ्यायची नाही आणि कुठलेही झाड असू देत त्याच्यावरती पोस्टर बॅनर खिळे असतील तर ते काढायचा अधिकार हक्क आपल्याला आहे. कारण कॉन्स्टिट्यूशन 51A मध्ये असं लिहिलेलं आहे की तुम्ही तुमच्या पर्यावरणाची काळजी घ्या. सो तो अधिकार आपल्याला घटनेने दिलेला आहे. तो आम्ही कोणाचीही परवानगी न घेता आम्ही कन्व्हिन्स करायला लागलो की हे कसं चुकीचं आहे.
आणि पुढे गेलं जात राहील. बरोबर. तर आता तुम्ही अंघोळीची गोळी हे राबवता, तुम्ही मामाच्या गावाला एक चालू केलंय. नंतर आता नेल फ्री ट्रीज पण केले. आता पुढचा तुमचा फायनल गोल काय आहे नक्की? अजून काय काय करायचं तुम्हाला? फायनल गोल आम्हाला कुठे थांबायचं नाहीये. आम्हाला रादर अंघोळीची गोळी बंद करायची. आम्हाला जगभरात सगळ्यांना पुरेसं पाणी आहे. कोणी पाण्यासाठी भांडत नाहीये. त्यावेळेस मी वेडा ठरेल. की अरे हा कोण सांगणारा वेडा अंघोळीची गोळी घ्या म्हणतोय. सो मला ती बंद करायची. हे आमचं फायनल एम आहे. पण तोपर्यंत ह्या जर्नीमध्ये आता आम्ही काय करतोय की अंघोळीची गोळी किंवा किडेमुक्त झाड हे पर्यावरणाशी रिलेटेड आहे. सो दुष्काळ हा आपला काय खरा शत्रू नाहीये. खरा शत्रू क्लायमेट चेंज आहे. ज्याच्यामुळे दुष्काळ घडतायत, येतायत, पडतायत. ज्याच्यामुळं लाखो शेतकरी आत्महत्या करतायत. तो आमचा खरा दुश्मन. जसं आम्ही पुढे पुढे जात जात चाललोय त्यावेळेस कळलं की क्लायमेट चेंज हा आमचा खरा दुश्मन आहे. सो ह्या क्लायमेट चेंजवरती क्लायमेट ॲक्शन घेतली पाहिजे. खरी गोळी त्या क्लायमेट चेंजला दिली पाहिजे. सो आम्ही क्लायमेट ॲक्शन्स घेतोय. म्हणजे हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. पाणी वाचवणे असेल, झाडं लावणे, झाडं खिळे काढणं, ह्या सगळ्या गोष्टी आहे. म्हणजे अजून एक तुम्हाला ठीक आहे याच्याबद्दल बोलतो की हे जे काही आपण ॲक्शन्स घेतोय पर्यावरणपूरक, पर्यावरणाची जी काही संसाधनं वाचवण्याचा प्रयत्न करतोय, ऑल दीज आर ॲक्शन्स. पण मला असं कळलं ना, म्हणजे जाणवलं की क्लायमेट चेंज म्हणजे हवामान बदल मराठीमध्ये. हिंदीमध्ये जलवायू परिवर्तन असं म्हणतात. तो याच्यावरती उपाय क्लायमेट ॲक्शन आहे. पण क्लायमेट ॲक्शनला मराठी शब्दच येत नाही आहे. म्हणजे मी हॉटेलमध्ये गेलो आहे आणि खूप डिशेस आहेत, पण एक वेगळी डिश आहे जिचं नावच मला माहीत नाही आहे. त्यामुळे ती वेगळी डिश कोणी घेणारच नाही. सो ही वेगळी डिश म्हणजे क्लायमेट ॲक्शन आहे. त्याला मराठीत आम्ही शब्द काढला की हवामान ठोसा. सो त्या मेनू कार्डवरती हवामान ठोसा हा शब्द आम्ही आणलेला आहे. किंवा हा 14 कोटी महाराष्ट्रीयन लोकांपर्यंत हवामान ठोसा आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. मग हवामान ठोसा म्हणजे काय? मी ज्यावेळेस पाणी वाचवतो, अंघोळीची गोळी घेतो, त्यावेळेस मी हवामान ठोसा देतो. मी ज्यावेळेस झाडं लावतो, झाडांची खिळे काढतो, झाडांना आळं देतो, करतो, त्यावेळेस मी झाडं नाही लावली फक्त, मी हवामान ठोसा दिला. मी ज्यावेळेस रिसायकल, रिड्यूस असं काही करतो, म्हणजे समजा रिसायकल तुम्हाला सांगतो की कपडे जुने. सो आम्ही आवाहन करतो की जुने कपडे असतील तर ते अजून कोणीतरी वापरतील का, किंवा त्याच्या प्लास्टिक बॅग्स होतील का, याच्यासाठी आम्ही त्या रिसायकल करायचा प्रयत्न करतो. काही उपक्रम आम्ही तसे केलेले आहेत. दुसरं म्हणजे रिड्यूस की नको आम्हाला. म्हणजे आम्ही बऱ्याच जणांना सांगतो की जर गरज नसेल तर काही घ्यायची, नवीन वस्तू घ्यायची गरज नाही आहे. सो अशा गोष्टी आम्ही समाजापर्यंत पोहोचवतो. सो त्याच्यानंतर एक असं की नो पोल्युशन. म्हणजे आपण बघतो की कचऱ्याला सर्रास आग लावतात, ओके, किंवा कचरा कमी होतो व्हॉल्यूमनी, पण तुम्ही पोल्युशन करता. मोर पोल्युशन, मोर क्लायमेट चेंज, त्याचा प्रभाव जास्त होतो. सो आम्ही डोंगराला आग लागली पळा 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 अशी एक छोटीशी मूव्हमेंट चालू केली, जिथे आम्ही पहाटे पहाटे वेगवेगळ्या चौकात जायचो किंवा हायवेला जायचो आणि तिथं ज्या काही आगी लावलेल्या असतात त्या विझवायचो. किंवा काही भंगार दुकानवाले जे असतात, तो त्यांना काहीतरी जाळून काहीतरी मिळवायचं असतं, मेटल असेल किंवा काय. सो त्यांना मी ते सांगितलं. आम्ही नगरपालिकेकडं फॉलोअप घेतला की तुम्ही तुमची ॲक्शन थोडीशी हार्श करा. समाज माध्यमातून कुठे आग लागली असेल तर आम्ही ती बघायचो. 101 फायर ब्रिगेडला आम्ही बऱ्याच वेळेला फोन केलेले आहेत. आम्ही वन वे लागतात याच्यासाठी पण मुख्यमंत्री किंवा त्या लेवलला पत्र लिहिलेली आहेत की आपल्याकडे एक हेलिकॉप्टर ॲम्ब्युलन्स पाहिजे. म्हणजे झाडांचा जीव जातोय, त्या झाडांमध्ये प्राणी, पक्षी, साप, किडे, मुंग्या बरेचसं काही असतात. ते आपण फक्त बघतो, हायवेनी जातो मुंबईला, फक्त बघतो आगी लागलेल्या आहेत, वन वे लागलेले आहेत, खेडेगावात बघतो. तर आपल्याकडं का नाही हेलिकॉप्टर ॲम्ब्युलन्स का नाही? तो त्यांचाही जीव जाणार. सो या लेवलवरती आमचं काम चालू आहे की हवामान ठोसा हा शब्द ते 14 कोटी महाराष्ट्रीयन लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवायचा आहे. आणि हे आता आम्ही महाराष्ट्र सरकारसोबत एक उपक्रम करायचा प्रयत्न करतो की हवामान ठोसा हा शाळेतील,
कॉलेजमधील प्रत्येक मुलाला माहीत पाहिजे. महाराष्ट्रात जवळपास 1,00,000 शाळा आहेत, 2 कोटी विद्यार्थी आहेत, 3 कोटी विद्यार्थी आहेत कॉलेजचे वगैरे पकडून. सो त्यांना तो हवामान ठोसा समजला पाहिजे. आणि मी हवामान ठोसा देऊन मी फक्त पाणी वाचवत नाही आहे, मी जग वाचवतोय. म्हणजे अगेन जे आपण म्हणतो ना, वसुधैव कुटुंबकम, ज्ञानेश्वर महाराजांचा विचार, हे विश्वची माझी घर, हे आपल्याला चांगलं करायचं आहे. की मला फक्तच विदेशात जायचं आहे असं नाही ना. तर विदेशातलं अमेझॉन जंगल जर तोडलं जात असेल तर तुम्ही बोललं पाहिजे. विदेशात जर पर्यावरण चांगलं नसेल तर तुम्ही इथं काय केलंय किंवा त्याच्याबद्दल पण तुम्हाला आस्था पाहिजे, काळजी पाहिजे. सो हवामान ठोसा ह्या सगळ्या गोष्टी कव्हर करतो. सो असं चालू आहे, हवामान ठोसा देणं चालू आहे. सो आम्ही अजून एक उपक्रम करतोय. काही पिंपरी चिंचवडच्या शाळांमध्ये आम्ही तो उपक्रम सुरू केला, टकटक. ओके. सो आपण घरामध्ये 4-5 जण असतो. सो दिवसभरामध्ये आपण किमान 10 वेळा बेल ऑन ऑफ करतो, वाजवतो. कोण शाळेवरून येते, कोण ऑफिसवरून येते, कोण कुठून येते, ती बेल वाजवतो. ती बेल वाजवतो म्हणजे काय, आपण वीज वापरतो. बरोबर. सो आम्ही 3 शाळांमध्ये आता एक उपक्रम केला की तुम्ही दिवसभरामध्ये किती वेळा टकटक केलं हे लिहा. शॉर्ट दिला 4 तास 4 तास. आणि असे एक लाईन, एकदा वाजवली नाही, मी दरवाजात आलो पण टकटक केलं, आईने दार उघडलं किंवा बाबांनी उघडलं. सो हे टकटक म्हणजे काय, अगेन हा हवामान ठोसा आहे. म्हणजे इथे तुम्ही इलेक्ट्रिसिटी वाजवता. इलेक्ट्रिसिटी वाचवता म्हणजे कुठेतरी कोळसा जाळला जातोय, तो कमी करता तुम्ही. तो कोळसा जाळला जातो म्हणजे CO2 इमिशन होतं, क्लायमेट चेंज होतं. सो ते कुठेतरी तुम्ही एक कण छोटा छोटा तुम्ही वाचवता. आणि मग हे शाळेय विद्यार्थ्यांना आम्ही तो हे करतो. आता अगेन एक कण जो आहे तो एक कण वाचवणं ही कसं महत्त्वाचं आहे. एक आपण म्हणतो ना, थेंबे थेंबे तळे साचे. तो त्या पद्धतीने एक कण वाचवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. सेम आमचं अजून एक दुसरं स्वप्न आहे. तुम्ही म्हणालात की पुढं काय स्वप्न काय किंवा कुठे थांबणार आहात. थांबणार तर अंघोळी बंद करूनच थांबणार आहे. पण त्याच्या आधी आमचं असं एक स्वप्न आहे की 1 जानेवारी हा युनायटेड नेशन्स, संयुक्त राष्ट्राने अंघोळीची गोळी, बाथ पिल डे म्हणून साजरा करावा. वेगवेगळे दिवस असतात, तसा 1 जानेवारी म्हणजे वर्षाचा पहिला दिवस हा युनायटेड नेशन्सनी जाहीर करावा, अंघोळीची गोळी दिवस. म्हणजे काय होईल की पहिल्या दिवशी, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी 800 कोटी लोक हे पर्यावरण वाचवण्यासाठी एकत्रित येतील, विविध उपक्रम घेतील. सो हे एक आमचं एक स्वप्न आहे. सो बघूयात आपण काय करता येईल काय नाही. आणि याच्यासाठी आम्ही छोटीशी टास्क फोर्स करतोय. पिंपरी चिंचवड शहरामध्ये आम्ही 51 महिलांना हवामान ठोसा ही गोष्ट किंवा हा शब्द त्या शहरामध्ये मॉडेल म्हणून त्या शहरामध्ये प्रत्येक शाळा कॉलेज घराघरामध्ये पोहोचवण्यासाठी 51 महिलांची फोर्स आम्ही तयार करतो. कारण महिला म्हणजे आई, महिला म्हणजे आई पण ती कोणात भेदभाव करत नाही आपल्या मुलांमध्ये. सो त्या मदर अर्थची आई म्हणजे महिला आहे. ओके. सो त्या अशा 51 महिलांचा आम्ही एक ग्रुप तयार करतोय. आणि त्या महिला आईची माया ही पर्यावरण संरक्षणासाठी, जसे तुळस सांगितलं ना, तुळशीला रोज आई पाणी घालते, त्या पद्धतीने आम्ही ते 51 महिलांचे टास्क फोर्स पिंपरी चिंचवड शहरामध्ये करून एक मॉडेल तयार करून महाराष्ट्राला, भारताला सांगणार आहे की आता हवामान ठोसा द्यायची वेळ आलेली आहे. सो आता तुम्ही पॉलिसी लेवलवरती सुद्धा तो हवामान ठोसा आणा. आणि माझी सर्वांना, रादर गणेश मंडळ असतील, महिला बचत गट असतील, कॉर्पोरेट्स असतील, यांना विनंती आहे की आपण पर्यावरणासंदर्भात जास्तीत जास्त कामं करा, आमच्यासोबत काम करा. आमच्याकडे खूप आयडिया आहेत. आमच्याकडे टाइम बॉम्ब नावाची एक आयडिया आहे, लिफ्टशी तह केला म्हणून एक आयडिया आहे. तुमची नावं सगळीच सर खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे हवामान ठोसा, टकटक, अंघोळीची गोळी, आता जी 2 नावं सांगितली तुम्ही, म्हणजे कसं एवढं क्रिएटिव्हली कसं काय सुचतंय? नाही, सुस्त म्हणण्यापेक्षा 24 तास माझ्या डोक्यात 2च विचार आहेत. एक तर वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, आणि वृक्ष हे विश्वची माझे घर. आणि हे म्हणजे काय की पर्यावरण आहे. तुम्ही जर म्हणत असाल की मला इथून 5 किलोमीटर जायचं आणि पोल्युशन आहे, तुमचं मन चिडचिड करणार ना. सो पर्यावरण चांगलं राहिलं तर सगळे चांगले राहू शकतात.
तो म्हणून हे 24 तास डोक्यात चालू असतं. सो शॉर्टेस्ट एखाद्याला हे द्यायचं टायटल, आपण म्हणतो पिक्चरचं नाव काय, तो धुरंधर, तसं ते एक कण, हवामान ठोसा, अंघोळीची गोळी, खिळेमुक्त झाड, मामाच्या गावाला जाऊया. आम्ही एक उपक्रम असा केला, शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आम्ही काही झाडं लावली ओके. आणि ती झाडं जेन झी जे आहेत त्यांच्याकडून लावली आणि त्यांना एक म्हणजे रादर ह्या जेनझीला माहीत नसतं की शेतामध्ये काय होतं किंवा ती झाडं किंवा काय. सो तो जगवण्याचा प्रयत्न आम्ही त्या झेनझीकडनं, आणि शेतकरी म्हणजे अगेन काय जुनी पिढी, त्या दोन्ही पिढींचा संगम आम्ही घडवून आणला आणि त्याला कॉमन गोष्ट जोडणारी होती ती झाडं. सो असे असे विविध उपक्रम आमचे सुरू आहेत. सो सगळ्यांनी पर्यावरणावर काम करावं आणि अंघोळीची गोळी घ्यावी. सो अंघोळीची गोळी ही फक्त पाणी बचतीची नाही आहे, आपली पृथ्वी वाचवण्याची एक मोहीम आहे. सो ती पुढे न्यावी असं सर्वांना आव्हान करतो आम्ही. खूप इंटरेस्टिंग काम चालू आहे तुमचं आणि वी विश यू ऑल द बेस्ट तुमच्या सगळ्या उपक्रमांना. आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्या पॉडकास्ट थँक्यू मध्ये सो आल्याबद्दल. मच. येस, थँक्यू.